सप्ताह दिनांक 23 यानुसार शिक्षण सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी शैक्षणिक साहित्याचा वापर करून लहान मोठेपणा, त्यानंतर संख्यांचे बेरीज वजाबाकी या साहित्याच्या वापराने, षटकोनी भाषेच्या वापराने आपण करणार आहोत। यामध्ये एक गेम विद्यार्थिनी खेळणार आहेत। चला घ्या फासे, हळू टाकायचे। हा, कोणती संख्या आलेली आहे तुझ्याजवळ? हा, तुमच्या ग्रुपला आलेली आहे -6। तुमच्या ग्रुपला कोणती आली का? -4। हा, समजा आता याची आपल्याला बेरीज करायची आहे, तर किती येणार? -10। व्हेरी गुड। आता सांगा मला, -6 आणि -4 मध्ये कोण मोठा आहे? -4। कोण मोठा आहे? -4। जरी आपल्याला -6 ही संख्या 6 ही मोठी दिसत असेल, तरी सुद्धा ती मायनस असल्यामुळे या -4 पेक्षा काय आहे? लहान आहे। असा लहान मोठेपणा, चढता उतरता क्रम, त्याचबरोबर बेरीज आणि वजाबाकी आपल्याला करता येते। समजा आता आपण याची बेरीज केली, परंतु समजा जर आपल्याला दोघांची वजाबाकी करायची असेल, तर आपलं उत्तर किती उरणार? -2। व्हेरी गुड, अतिशय छान। चला दुसऱ्या पद्धतीने टाका, दुसरीने टाका फासा। चला आता कोणत्या आलेल्या आहे संख्या? तुमच्या ग्रुपच्या कोणत्या आल्या गा? आणि तुमच्या ग्रुपच्या +1। मग आता या दोघांची जर बेरीज केली तर किती येणार? -0 कधीच नसतो। 0ला कधीही चिन्ह नसते, प्लस पण नसते आणि मायनस सुद्धा नसते। मग याचं उत्तर काय येईल? फक्त 0। त्याला चिन्ह येणार नाही। व्हेरी गुड। चला दुसरा, लवकर टाका। हा, चला जीविका, तुझे किती आलेत बेटा? -6। आणि तुझे ग पायल? +2 आलेले आहेत। आता या दोघांची बेरीज केली तर किती उत्तर येणार? हा, तुझे किती आलेले आहेत तन्वी? -5। आणि तुझे किती आले ग श्रावणी? -4। चला दोघांची आपल्याला बेरीज करायची। बेरीज किती उत्तर येईल? बरोबर, -9। व्हेरी गुड, टाळ्या। चला, पण आता समजा जर मला याची लहान मोठेपणा पाहायचा आहे, मग कोण आहे मोठा? तो 4 आहे की -4 आहे? -4 आहे। तो काय झाला? मोठा झाला। म्हणजे आपल्या याचं चिन्ह दाखव बरं मला। त्याच्याकडे कोणतं जाणार? ओ शाबास, व्हेरी गुड। -4 हा छोटा आहे आणि -4 हा मोठा आहे। -5 छोटा आहे। व्हेरी गुड। मग आता जर आपण याची वजाबाकी केली तर उत्तर किती येईल? -1। कारण याचं चिन्ह काय होणार? प्लस होणार। काय होणार? आणि मायनस मध्ये मोठा कोण आहे? 5, म्हणून -1 येणार। व्हेरी गुड।